तो डिलीट करा तो फोटो ग्रुपवरचा. आमच्या ह्याच्यात झालं आहे की नो अनऑफिशियल थिंग्स ऑन ग्रुप. तुम्ही मेसेज करा ना, डोर इज लॉक, फोटो टाकता. चलो. लॅपटॉप आहे कोणाकडे? आणलाच नाही का कोणी? कोणीच नाही आणला. एकदा असेल, फक्त कनेक्शनसाठी हवा होता. ठीक आहे. कालची लिंक भेटली का कोणाला? नाही. अरे मग यूट्यूबला जा, यूट्यूबला NMD प्रायव्हेट लिमिटेड टाईप करा, तिथे अपलोडेड असेल ना लेक्चर. आहे ना, तेच तर आहे ना मग तुमचं लेक्चर. ठीक आहे. एक कंपनी आहे IQVIA म्हणून. IQVIA. ठीक आहे. त्याचं इंडियातलं युनिट आत्ता चाललं आहे. ठीक आहे. तर त्यांच्याकडे डेटा ॲनालिस्टचे ओपनिंग येतील. सो लिंक्डइनला आणि त्यांच्या पेजवर अपडेटेड राहा. ठीक आहे. ऑनलाईन समजलं का कंपनी? IQVIA. काय? IQVIA. तुम्ही नका करू, तुम्ही तिथेच करा डेटा ॲनालिस्ट. ही बाहेरची कंपनी आहे. यांचे सगळे हेड्स इंडियात एक पण नाही आहे. इथे त्यांनी आता कोवर्किंग स्पेस घेतली आणि दे हॅव स्टार्टेड वर्किंग इंडिया विथ सम अनदर नेम. तर माझं काल यांचं एका इंटर्नसोबत बोलणं झालं, तर शी टोल्ड मी दॅट ओपनिंग्स येणार आहेत. बट द ओनली थिंग इज त्यांचं डेटा ॲनालिस्टचं काम पायथनवर आहे. तुम्हाला मी कालच बोललो होतो की येस, देर आर गोइंग टू बी ॲम्पल ऑफ अपॉर्च्युनिटीज कमिंग. जूनपासून देर आर गोइंग टू बी ओपनिंग्स अराउंड. कमी. येप. तुमचं नाव कुठलं? तिकडे तिकडे आदित्य सेंटेरा पलीकडच्या बिल्डिंगमध्ये. तर मग त्यांनी सांगितलं हे माझ्या स्क्रीनवरती पण आहे. कोणी नाही केलं का कनेक्ट? तुमचं लॅपटॉप द्या नावाला. अरे माझ्याकडे आहे अजून एक लॅपटॉप, ते माझं ऑफिसचं आहे, ते मला नाही करता येणार. एक तर मी नुकतंच जॉईन केलं तिकडे. काल सांगितलं होतं ना, काय होतं रे पासवर्ड? हां ठीक आहे. कळले का? सगळ्यांनी कंपनी लिहून घेतली का ऑनलाईन? मी काय इथला प्लेसमेंटचं कोणी नाही आहे, हे फक्त मला माहिती आहे म्हणून तुमचा फायदा झाला पाहिजे म्हणून सांगतोय. तर मी त्यांना काम पण विचारून घेतलं की कसं आहे काय आहे. ठीक आहे. मी पण आय वेंट थ्रू देअर प्रोजेक्ट्स, एव्हरीथिंग इज गुड. आणि तुम्ही आजची व्हिडिओ बघितली तर माझी साईट ओपनच आहे त्यांची. मी ॲक्च्युअली तेच बघत होतो. तिथे AIMLला पण आहे ओपनिंग्स, बट AIMLचा सगळे एक्सपिरियन्स्ड आहे, फ्रेशरसाठी नाही आहे. पण डेटा ॲनालिस्टचे त्यांच्याकडे फ्रेशरने ते इंटर्न्स घेतात आणि नंतर फुल टाईम करून घेतात परफॉर्मन्स बेस्ड. तर मग त्यासाठी तुम्हाला तिथल्या आणि मी त्यांना ते वॉक इन्स वगैरे काही ठेवत नाही. MNC आहे ती, वॉक इन वगैरे घेणार नाही ती. ठीक आहे. ते फक्त त्यांच्या पोर्टलला टाकते. ठीक आहे. आता तुम्हाला सांगतो, माझ्या कंपनीमध्ये म्हणजे मी आता नुकतंच जॉईन केलं, तर मला आत्ता कळालं. ठीक आहे. ती कंपनी क्लेम करते की आम्ही 4 वर्षाच्या खाली किंवा 2 वर्षाच्या खाली आम्ही एक्सपिरियन्स कोणाला घेतच नाही. काय क्लेम करते? 2 वर्षाच्या खाली आम्ही कोणाला घेतच नाही. आमची कंपनी, मी जिथे आता जॉईन केलं आहे नुकतंच. माझी जुनी कंपनी घेत होती मिड सोल्युशनमध्ये, मी ॲज अ डेटा सायंटिस्ट जॉब करत होतो, तर ती घेत होती. बट आता जी नवीन आहे, जिथं मी जॉईन केलं आहे, तिकडे ते असं क्लेम करतात की आम्ही 2 वर्षाच्या खाली आम्ही कोणाला घेत नाही. ठीक आहे. बट मी यांचं इनसाईड आता मला सगळं ॲक्सेस भेटलं ना, इनसाईड पोर्टल तुम्हाला दाखवतो मी, ते पण आहे माझ्याकडे कंपनीचा लॅपटॉप. तर मग मी त्यांचा इनसाईड पोर्टल बघितला, दे हॅव ओपनिंग्स फॉर फ्रेशर्स, पण ते टाकत नाही. त्यांना थोडी फरक पडतोय त्यांच्या कळायचा ना कळण्याचा, तुम्हाला कळण्याचा. ते काय टाकत नाही, त्यांचं रेप्युटेशन कमी होतं क्लायंट्सकडे की हे लोक फ्रेशर्सला पण घेतात. मला HR ने सांगितलं. म्हटलं मग तुमच्या जागा भरल्या कशा जाता? इनसाईड रेफरलने. म्हणजे आमचे इनसाईड रेफरल्स
करून दे. विंडोज के. मी त्यांना विचारलं, म्हटलं तुमचं भरलं कसं काय जातं मग मॅडम? तर म्हणे इनसाइड रेफरल. म्हटलं इनसाइड रेफरल काय? म्हणे कंपनी होते 500 लोक आहे, 500 लोकांपैकी असं कधीच झालं नाही म्हणे की एकाकडे तरी फ्रेशरसाठी नसेल. समजे? मग आता यासाठी तुम्ही का, आता तुम्हाला प्रश्न पडेल मग सर आम्ही कसं करायचं? त्यासाठी सगळ्यात बेस्ट सोर्स कुठला आहे? लिंक्डइन. पण सध्या लिंक्डइनला सर्व इंस्टाग्राम समजून बसले. प्रॉब्लेम हा झाला. काही पोस्ट करायचं म्हणून पोस्ट करता. मला पण अजून अपडेट करायचं आहे नवीन ऑफिसचं. जमलं. हां, मी आता जुन्या कंपनीकडनं घेतलं सगळं निरोप. सगळं झालं. मी काय दिलं सगळं त्यांनी. नवीन कंपनीचं सगळं ऑनबोर्डिंग झाली आहे, सगळं झालं आहे. त्यांचं पण आमच्या कंपनीत डेटा ॲनालिस्ट अनफॉर्च्युनेटली नाही आहे. बट जर असली तर मी कळेल. पण मला जसे असे आपल्या थ्रूआउट द कोर्स मला जेवढे भेटत असतील तेवढं मी ॲज अ डेटा ॲनालिस्ट तुम्हाला सांगत जाईल. ठीक आहे? फॉर डेटा ॲनालिस्ट. तर तुम्हाला काय करायचं आहे? लिंक्डइन यू नीड टू बी स्ट्रॉंग. किती लोकांचं आहे आता? स्ट्रॉंग किती लोकांचं आहे? ठीक आहे. आणि बऱ्यापैकी तुम्ही जे एक्सपिरियन्स लोक आहे ना, यू हॅव अ स्टेप अहेड. जेवढे पण एक्सपिरियन्स आत्ता जिथे मी ऐकत होतो मी की कोणाकडे तरी 3 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, हू वर्कड इन अ गुड MNC. कोण होतं ते? तेच ऑनलाईन आदित्य. ओके. सो आदित्य, यू सेड दॅट यू हॅव अ गुड एक्सपिरियन्स. तर मग तुम्हाला त्याचा फायदा करून घ्यायचा आहे. ठीक आहे? प्रोजेक्ट्स. जेवढे चांगले प्रोजेक्ट्स तेवढी चांगली अपॉर्च्युनिटी. आणि इंग्लिश पास. ठीक आहे. तर मी सांगत होतो काल त्या कंपनीबद्दल, IQVIA. ठीक आहे. आपण पायथन इज सॉइल स्टिक फॉर पायथन, आणि फॉर्च्युनेटली त्यांचं पण पायथनवरतीच आहे काम. तर मी त्यांना विचारलं, म्हटलं तुम्ही काय, अच्छा त्यांच्या मेडिकल साईडचा डेटा खूप आहे. आणि अजून एक आहे, नाशिकचा आहे का कोणी? कोण? हां, अक्षदा माहिती आहे. अक्षदा पिंपरिया. हां, अक्षदा माहिती आहे. अक्षदा वॉज फॉर डेटा सायन्स, सो आय नो देम. नाशिकला अजून एक कंपनी आहे, तर ती एक चांगलं लाईक देर इज गुड की ते पण मेडिकल साईड डोमेनमध्ये काम करतात. सो त्यांचे पण चांगले डेटा ॲनालिस्टचे ओपनिंग्स येतात. पाठवतो मी त्यांच्याकडे आली तर. मी आता ठीक आहे, मी डायरेक्ट तुम्हाला ग्रुपवरती पाठवून देईल. ठीक आहे? नाही तर मग मी इथले जे पण प्लेसमेंट कोऑर्डिनेटर्स आहेत त्यांना सांगून देईल. ठीक आहे? बट आय विल बी बायस्ड, तुमची बॅच आहे म्हणून तुम्हालाच पाठवतो. ठीक आहे? पण IQVIAचं सांगत होतो की ते पायथनवरती. आता मी काल तुम्हाला बोललो की पायथन इज अ बिग फील्ड. तुम्ही सांगा 1 महिन्यात पायथन कधी होऊ शकतं? मग आपण काय शिकतोय? पायथन फॉर डेटा ॲनालिटिक्स. करेक्ट. आणि मग तुमचा तिथे ॲज अ डेटा ॲनालिस्ट इंटरव्ह्यू होणार आहे. करेक्ट. बट त्यांचं काम कशावर आहे? पायथनवर. मग त्यांचा इंटरव्ह्यू कशावर होईल? पायथन फॉर. दिस इज हाऊ यू क्रॅक द कोड. ठीक आहे? इंटरव्ह्यूला जाण्याआधी ना कंपनीला समजा की काय आहे. ठीक आहे? इथे जेवढे पण मुलं प्लेस झाले ना त्यांच्यावरनं मी एक पॅटर्न नोटीस केला की चला इथल्या इंटरनल क्रायटेरिया चलो छोडो वो. बट एक गोष्ट मी क्लिअर केली की म्हटलं तुम्ही बघितलं काय? अँड इवन आय वॉज लाईक, मी पण जेव्हा अप्लाय करायला घेतले होते कंपनीज तेव्हा मी पण तीच स्ट्रॅटर्जी आय नोटेड डाऊन दॅट पहले आय स्टार्टेड लुकिंग ॲट द कंपनी कि कंपनी क्या चाह रही है कैंडिडेट से, व्हॉट आर द कंपनी प्रोजेक्ट्स. तसं एक कंपनी होती रेफ क्लाउड म्हणून, इंडियातली नाही बाहेरची कंपनी. सर्च करा. आय एम स्टील होल्डिंग देअर ऑफर. अजून त्यांनी मला ऑफर केलेली, मी जॉईन नाही केलं.
रेफ क्लाउड म्हणून. तर अप्लाय करताना काल मी दाखवलं का लिंक्डइन तुम्हाला? मला समोरनं त्यांच्या HR आलेलं, ठीक आहे. आणि तिने मला एक रॅन्सम अमाऊंट सांगितली होती की दिस मच वी आर पेईंग, ठीक आहे. शो यू, वेट. Yes, see. Hi, I am hiring for data scientists in Pune who are builders and contribute in building project. If interested, please do revert. और एक आया. Hi, I am hiring. I came across your profile, thought you might be a correct fit. तो मैंने बस क्या किया, दिसलं का रे, असे येतात समोरनं ऑफर्स. तुम्ही फक्त विचारलं, म्हटलं काय आहे तुमचं, किती देत आहे, मी स्विच करणार, यांना बोललो होतो मी स्विच करणारच आहे डेटा सायन्सवाल्यांना. मग मी विचारलं, म्हटलं किती देत आहे, काय देत आहे, ठीक आहे. सो बघितलं रेफ क्लाउड, त्यांचा सध्याचा प्रोजेक्ट अफिलिएटेड मार्केटिंगमध्ये पण आहे, ठीक आहे. तर मग त्यांच्याशी बोलणं वगैरे झालं, त्यांनी एक पॅकेज सांगितलं XYZ अमाऊंट, ठीक आहे. तेच मग मी काय केलं, ज्या दिवशी त्यांचा इंटरव्ह्यू होता रात्री 11:30 पावणे 12च्या दरम्यान झाला तो, US टाईम ना, त्यावेळेस झाला. तर मग तेव्हा मी फक्त एक्सप्लेन करताना मी त्यांना ते म्हणे व्हॉट वॉज युअर रिसेंट प्रोजेक्ट. मी काय डोकं लावलं, मी काय ते रिसेंट प्रोजेक्ट तर नव्हता, ते काही येऊन बघणार नाही आहे. थोडा एका ॲफिलिएटेड मार्केटिंगचा एक डेटा सायन्सचा प्रोजेक्टवर फक्त एक गोथ्रू केलं, यूट्यूब आणि गुगलला मला भेटून गेलं, गोथ्रू केलं आणि आय जस्ट एक्सप्लेन दॅट की हां दिस इज द प्रोजेक्ट आय हॅव वर्कड ऑन. आणि बाकी टेक्निकल तर मला येत होतं. त्यांनी काय विचारलं तर जी त्यांनी ऑफर दिली होती ना मला, हा प्रोजेक्ट झाल्यानंतर ती ऑफर माझी डबल डिजिटमध्ये गेली. डबल डिजिट समजता ना काय, +10 +10मध्ये गेली. हा सांगितल्यावर, ठीक आहे. मी त्याला सांगितलं अँड आय हॅव माय इंटरव्ह्यूज एज वेल, कभी अगर टाईम मिळेल. लेकिन ते सगळे डेटा सायन्सचे, मला काही कामं नाही, ठीक आहे. सो ते झालं डबल डिजिट. सो शी आस्क्ड मी, ती मी बोलण्याच्या आधीच ती बोलली, ठीक आहे, लुकिंग ॲट दिस प्रोफाईल आर मॅनेजमेंट इज थिंकिंग टू रिव्ह्यू युअर सॅलरी. म्हटलं देन व्हॉट इज द पॅकेज युअर ऑफरिंग राईट नाव. तिने सांगितलं हां बट दुसऱ्या कंपनीने चांगलं केलेलं, सो आय जॉईन सिस्टम्स प्लस. आणि तिथे पोझिशन पण चांगली होती माझी, सो तिकडे जॉईन केलं. तर तुम्ही अपडेट करतो मी लिंक्डइनवर. सो असं असतं. आता बघा कुठून आली ऑपॉर्च्युनिटी, लिंक्डइन कधी आली. तिने हे बघितलं का मला एक्सपिरियन्स आहे का काय आहे का काय बघितलं का तिने काय, आय जस्ट केम अक्रॉस युअर प्रोफाईल, फाउंड युअर स्किल्स रेलेव्हंट टू आर ओपनिंग्स विथ आय एम गिविंग, ठीक आहे. तर सगळ्यात पहिले काय, तुमच्या स्किल्स तिथे मेंटेन ठेवणं. सगळेच मी एका आमचे दुसरीकडे एक बॅच आहे, मी तिकडे त्यांना एक टास्क दिलेला की लिंक्डइनवरती वेब स्क्रॅपिंग, आता तर हे झालं ते लाईक इट इज इलिगल वेब स्क्रॅपिंग, बट पहिले चालायचं. मी त्यांना सांगितलं, म्हटलं वेब स्क्रॅपिंग करा. तर अशी इन्साईट काढली की 78% ऑफ द स्टुडंट्स जे डेटा ॲनालिस्टसाठी जॉब अप्लाय करतात त्यांनी लिहिलं आहे ॲस्पायरिंग डेटा ॲनालिस्ट, लुकिंग फॉर डेटा ॲनालिस्ट जॉब. कुठे, लिंक्डइनच्या बायोमध्ये, बायो म्हणजे तिथे, ठीक आहे. डेटा ॲनालिस्ट हे ते डेटा ॲनालिस्ट ओरॅकल SQL ये वो सब लिखा. त्याच्याने काय झालं, तुम्ही परत कुठे आलात त्या रेसमध्ये, ठीक आहे. तर तुम्ही बाकीच्यांपेक्षा वेगळं कसं करू शकता, दॅट इज वेअर यू हॅव टू डू. मी असे 2 लेक्चर्स कधी घेत नाही, मी माझा टाईम कधीच वेस्ट करत नाही. मला काय, मी आता 10पर्यंत लेक्चर घेईल, तुमचं आज व्हेरिएबल संपवून टाकेल. बट कालच्यावर तर मला एवढं तरी कळालं, यू आर नॉट रेडी, यू आर नॉट इंडस्ट्री रेडी ॲट ऑल. मी असे मुलं बघितले तिथे जे SQL झाल्यावर डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून प्लेस झालेत, डेटाबेस एक्झिक्युटिव्ह म्हणून प्लेस झाले, SQL डेव्हलपर म्हणून प्लेस झालेत.
रेवन मार्केट म्हणून, माहिती आहे का? SQL झालं, प्लेस झाला. आमचं पायथन सुरूच होणार होतं. सर म्हणे माझ्याकडे आहे. म्हटलं बघ वाट नको बघू, निघून जा म्हटलं, नको करत बसूया पायथन बिथन, जा म्हटलं. भेटतंय तर आता चांगला पॅकेज झाला त्याचा. तेव्हा कमी होतं स्टार्टिंगला, बट मस्त करतोय. बट ही वॉज व्हेरी लाईक अ कॅन्डिडेट हू वॉज SQL झालं तो बसायचाच सरांकडे जाऊन, सर माझा मॉक इंटरव्ह्यू घ्या. नाही क्लिअर झाला ना 2 दिवसांनी परत यायचा. नाही क्लिअर झाला 3 दिवसांनी परत यायचा. बाकी मॉड्यूल सुरू झाले होते ते पण लेक्चर अटेंड करायचा. कळलं का? तुमच्या किती लोकांचं असं आहे? नाही आहे कोणाचं. म्हणून मी थोडे असे, मी काल पण सरांना रिव्ह्यू दिला, नवनाथ सरांना. म्हटलं सर ह्या बॅचचं जरा अवघड आहे. म्हणे का? म्हटलं सर मुलांना येतं सगळ्या, बट मुलं इंडस्ट्री रेडी नाही. कारण की सगळे तुम्ही इथे 100% प्लेसमेंट भेटणार म्हणून आलेत, बट त्यासाठी ते करतील. इथली जी मॅनेजमेंट आहे, दे विल डू देअर टास्क, बट वॉट युअर टास्क इज, यू हॅव टू बी रेडी अँड यू आर नॉट रेडी गाईज. हो प्रॉब्लेम आहे. तर आपल्याला रेडी व्हायचं आहे. आणि माझा पायथन डेटा सायन्सच्या लेक्चर्समध्ये मी तर सगळ्यांना रेडी करूनच ठेवतो. आय टेक दॅट ॲज अन इगो. माझं असं चॅलेंज, बट दॅट्स माय इगो हर्ट होतो माझं. जर मला असं झालं ना की मी शिकवलं आणि याला समजलं नाही किंवा याने काही केलं नाही तर असं होतं. माझ्या बॅचचे तर बरेच प्लेस झाले, सो आय एम व्हेरी मच हॅपी फॉर दॅट. वेट लास्ट डेटा सायन्सची पण श्रद्धा, अजून हनुमान, ही सगळी प्लेस झाली. इट्स गुड. तुम्ही पण व्हा लवकरात लवकर. अप्लाय करायची स्ट्रॅटर्जी सगळ्यांसाठी आज सांगतोय. रोज 1 तास किंवा अर्धा तास लिंक्डइनला सर्च करायचं, लिंक्डइन स्क्रोल करायचं. ठीक आहे? स्क्रोल केल्यानंतर सगळ्यांना काही ना काही रेलेव्हंट मेल्स किंवा रेलेव्हंट HRचे कॉन्टॅक्ट्स मिळतील. हो की नाही? हो मिळतील. मी हे 1 वर्षापासून प्रॅक्टिस करतोय सगळ्या स्टुडंटसोबत आणि प्रत्येकाला याचं आउटपुट भेटलं आहे. 1 तास सगळ्यांनी काय करायचं? स्क्रोलिंग. कशाची? इंस्टाग्राम, लिंक्डइन. करेक्ट? ते केल्यानंतर यू विल गेट सम रेलेव्हंट मेल्स. किती भेटतील रे? तरी काउंट द्या मला. 10. ठीक आहे, तसे खूप मिळतील, 10 तर मिळतील. ठीक आहे, दिवसाला त्या 10ला तुम्ही अप्लाय केलं किंवा मेल केला, त्या 10 लोकांच्या मेल केला, त्यांच्या लिंक्डइनला मेसेज नका करत बसू, बट मेल असतो त्यांचा. ठीक आहे, मग वीकली किती झाले रे? इन वीक डेज 70. सॅटर्डे संडे सोडा. 50. मंथमध्ये किती झाले? 150. 100. 200. अरे तुमचं, अरे जनाची नाही तर मनाची 1100. वाटली. ए अरे नका 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 बस. 200 झाले सर मंथली. बरोबर, जो पण 200 बोलला नाही वॉज करेक्ट. रे मंथली 4 वीक असताना एका वीकला जर 50 होत आहे तर 4 वीकला किती आले? कोण आहे? 150, 250, 300. 200 सर. पण 200. आपण 200चा हिशोब 50चा हिशोब करतोय ना. दर महिन्याला किती झाले? 200. ठीक आहे, आता वीकली 50 होत आहेत ना, 50 पैकी एक रिवर्ट नाही येणार? येईल. करेक्ट. हॅलो हॅलो या गुड मॉर्निंग. थोडं नाही, थोडं हे करतोय मी, थोडं वेळ लागेल म्हटलं, 10-15 मिनटं. हां 10 मिनटं, 10-15 मिनटं.
तिकडे थांबतो का? बरं ठीक आहे, हरकत नाही. ठीक आहे. ठीक आहे. ओके. किती झाले? महिन्याला 50. एक तर रिवर्ट येईल. करेक्ट. दिस इज हाऊ यू अप्लाय. ही स्ट्रॅटर्जी असते. केली का याच्या आधी कोणी करून बघितलं का असं? नाही केलं. सर असं मेल करते वेळी बट एक असे आहेत की पोस्ट डेटा सायन्स, डेटा अनालिटिक्स, पायथन वगैरे असते, बट वर्क त्यांचं नेटवर्किंग वगैरे असतं. ते कसं समजणार? एक्झॅक्टली तेच तर मी तुम्हाला म्हटलं की आत्ता एक तर तुमच्याकडे दोन गोष्टी आहे. एक तर कंपनीला समजून घ्या नक्की काय करताय. आणि मी स्टार्ट करताना साथ सांगितलं की डेटा लेबलिंग वगैरे, डेटा अनालिस्ट सांगता पण डेटा लेबलिंगचे कामं देतात. ठीक आहे. काही नाही झालं. तुमच्याकडे खूप ऑपॉर्च्युनिटी पडल्या आहे का? नाही ना. इंटरव्ह्यू तर द्या, ऑफर लेटर तर घ्या. मी सांगतो दिस इज नॉट करेक्ट बट देखो पैसा है तो करना पड़ता है, ये सब चीज़ है. ते ऑफर लेटर घेतलं ना, दुसरीकडे कुठे जर तुमचा इंटरव्ह्यू चालू असेल ना, ते ऑफर लेटर दाखवायचं, वाढवून देतात. मी तेच सर केलं. तसं नाही. आता IBG प्रायव्हेट लिमिटेड म्हणून एक कंपनी आहे, कुठली? IBG. IBG. ओके. ते बोलतात की आमच्याकडे डेटा अनालिटिक्स साठी ओपनिंग वगैरे आहे. मग लास्ट टाइम मला त्यांचे 3 मेल आलेले हां हां. की आमच्याकडे हे आहे वगैरे. ओके. आणि ते बोलतात की 3 डे तुम्ही आमच्या इथे येऊन ट्रेनिंग देतो, ते ट्रेनिंग घ्या आणि त्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू होईल. ओके. आणि बाहेरून ज्यावेळी त्याच्याशी कनेक्टेड लोक आहेत त्यांना विचारलं ना, ते बोलतात नेटवर्क मार्केटिंग टाईप आहे. ओके. बट काम बघ याच्यासाठी काय राहतं माहिती आहे का? काही तुम्हाला जेव्हा पहिला कॉल येतो ना कंपनीतनं, त्यासाठी काही क्वेश्चन्स आहेत. त्याची मी तुम्हाला लिस्ट पाठवतो. ठीक आहे. काय पहिला स्क्रीनिंग राऊंड असतो माहिती आहे ना. तुम्हाला कॉल येतो, हाय लेट्स से हाय दिस साक्षी, आय एम कॉलिंग फ्रॉम दिस कंपनी, इज दिस अ गुड टाइम टू टॉक. हा येसच म्हणावं लागेल. काही करत असं येस म्हणा, दुसरं पर्याय आहे का तुमच्याकडे? काही जेवण करत असाल तरी गाडी चालवत असेल येस येस म्हणा, येस. काही वेन कॅन यू कम टू इंटरव्ह्यू, इमिडिएटली. हीच तर चूक करता का बरं? आय एम याचे आन्सर्स तुम्हाला हेच इथे याच्या सेशन झाले नाही का तुमचे? नाही झालेले सर. हां, ॲज वी आर लुकिंग फॉर अ इमिडिएट कॅन्डिडेट, इमिडिएट जॉईनर असं बोलतात. अच्छा ॲक्च्युली या गोष्टी याच्या तुमचं HR सेशन असेल ना, बघू त्याच्यात होईल कवर. नाही झालं तर मी हे सगळी कामं केलेली आहे. मी तुम्हाला चांगलं सांगू शकतो. मी खूप असे कॉल्स सांगतो काय, खूप चुका केलेल्या आहे. सो आय कॅन गाईड यू वेल ऑन दॅट. सो आय वॉज टॉकिंग अबाउट दिस. सो ते करतात तुम्हाला कॉल की वी आर लुकिंग फॉर दिस इमिडिएट जॉईनर आहे. ठीक आहे. तो वेन कॅन यू कम फॉर इंटरव्ह्यू. आणि आपण काय करतो, आ जाओ मैं अभी आ जाओ, उद्या येऊ, टेक युअर टाईम. ठीक आहे. याला आन्सर कसं करायचं? येस मॅम आय एम अवेलेबल ॲट द गिवन स्लॉट्स ॲज पर युअर एंड. ठीक आहे. बट ॲज आय एम लिव्हिंग इन ॲज आय वॉज आउट ऑफ स्टेशन, बोलायला काय जाते. ठीक आहे. कॅन वी शेड्यूल इट डे आफ्टर टुमॉरो. एक कंपनी आहे एरा टेक्नॉलॉजी म्हणून, रुबी हॉल क्लिनिक माहिती आहे का? मेट्रो स्टॉप आहे बस त्याच्या बाजूला आहे. ठीक आहे. त्यांच्या HRचा कॉल आला होता मला आणि मी तेव्हा आय वॉज ट्रॅव्हलिंग फ्रॉम नाशिक टू पुणे.
आणि त्या दिवशी ना असंच जे झालं ना तसंच एक आंदोलन झालं होतं रस्त्यावर. तर माझी बस सकाळी 10 वाजता अडकली होती. रात्रभर 12 पर्यंत बस त्याच ठिकाणी. 1:30 दीड 2च्या दरम्यान त्यांचा कॉल आला आणि मी काय बोललो, येस सर, टुमॉरो यू कॅन टेक माय इंटरव्ह्यू. आणि मी प्रिपेअर होतो का? होतो, म्हणजे गोष्टी येत होत्या, बट 100% जास्त ते होतं का? दॅट वॉज अन इश्यू. दुसऱ्या दिवशी इंटरव्ह्यू गेला, फेल. आणि जेव्हा मी परत क्वेश्चन्स बघितले ना, सगळे क्वेश्चन येत होते रे मला. ही चूक मी केली, तुम्ही नाही करायची. आन्सर काय करायचं? ठीक आहे, हे मी माझ्या HR ला विचारलं. म्हटलं मॅम तुम्ही काय असतात? म्हणजे आम्हाला माणूस पाहिजेल असतो. ठीक आहे, ऑलरेडी जे इंटरव्ह्यू घ्यायचे असताना त्यांना कंटाळा आलेला असतो. खूप इंटरव्ह्यू घेत असतात ते. सो कंपनीमध्ये 2 दिवसाची विंडो असते, आजचा उद्याची. कॉल केल्यानंतर नेक्स्ट डे त्याच्या नेक्स्ट डेची. सेम डे इंटरव्ह्यू लवकर कधी शेड्यूल होत नाही चांगल्या कंपनीमध्ये. तरी तुम्ही जर असं स्टार्टअप वगैरे केला तर होऊ शकतो. ठीक आहे, तर तुम्ही आन्सर कसं कराल? येस सर, आय एम अवेलेबल ॲट द गिवन स्लॉट्स बाय द कंपनी, बट राईट नाव आय वॉज आउट ऑफ स्टेशन ऑर एल्स काही पण कारण. ठीक आहे, सो कॅन वी आय एम हॅपी टू कॅन वी शेड्यूल इट डे आफ्टर टुमॉरो. ठीक आहे, म्हणजे आता आपण तिच्या एंडला दिलं आहे, आपण डिसिजन तिच्या एंडला ठेवलं आहे HRच्या. काय तुम्ही आता इथे निगेटिव्ह झालात का? नाही, दोघी विन विन सिच्युएशनला चाललं. उद्या आला तरी तुम्हाला इंटरव्ह्यू तसं पण देणंच होतं, बट जर नेक्स्ट डे अजून एक डे शेड्यूल झाला तर तुमचं काम काय होईल? ठीक आहे, अरे खूप डिटेल्ड असतात ह्या इंटरव्ह्यूच्या स्ट्रॅटेजी. ठीक आहे, तुम्हाला कधीच 6 नंतर कॉल येणार नाही, 7 नंतर येणार नाही. ठीक आहे, तर आत्तापासून प्रॅक्टिस. मी बघितले तरी मुलं प्रॅक्टिस करता या गोष्टींची, हे मुलं प्लेस होतात. प्रॅक्टिस कशी माहिती आहे? 7 वाजता हे बघा, 7 नंतर तुम्हाला कॉल येणार नाही, 7च्या आधी कॉल येतो. तर मग आम्ही कशी प्रॅक्टिस केली होती, आम्ही एका बॅचला प्रॅक्टिस केली होती आम्ही तशी. झाले 8-9 महिने झाले, ती जुनी बॅच आहे. की 6:30ला सपोज तुम्हाला कॉल आला आहे, उद्या पायथनचा इंटरव्ह्यू आहे, तुम्ही काय प्रिपेअर कराल 7 नंतर? कोणी म्हणे सर आम्ही पूर्ण नाईट मारू. अरे म्हटलं ते इंजिनिअरिंगचे पेपर्स नाही आहेत तुमचे, पूर्ण रात्रभर अभ्यास केल्यावर इंटरव्ह्यूला राहील का तुम्ही डोक्यात? आणि सकाळी इंटरव्ह्यूचे टायमिंग्स असतात, एक 11 ते 10 ते 12 किंवा 1:30 ते 3 किंवा 4 ते 6 ह्या टाईममध्ये तुमचे असतात. 10 ते 12, 1:30 ते 3, कारण की तो 12 ते 1:30 हा ब्रेक असतो, लंच ब्रेक. तर 2 ते 1:30 ते 3 किंवा 2 ते 4 आणि दुसरं 2 ते 6 पकडा. कसं करा का? थोडं अजून आलं का डोक्याला? स्टॉर्मिंग झाली का? ब्रेन स्टॉर्मिंग कसा प्रिपेअर करा? काय कराल तुम्ही? काय कराल? 6:30ला कॉल आला आहे, त्याच्यानंतर उद्याच इंटरव्ह्यू शेड्यूल आहे. हां चलो गुड. पहिले काय? ते तर चलो, ते तर आपलेच होऊन जाते. चला, एक गोष्ट तुमची क्लिअर झाली. दुसरं चलो अजून. करा, ते प्रॅक्टिस करा. हे सगळं आतल्या रात्री झालं. ठीक आहे, हे किती वाजेपर्यंत केलं तुम्ही? 11ला झोपले, 7ला उठले. तुमच्याकडे किती विंडो मिळते मग? 7 ते 10ची. त्या 2 तासात काय करा? जेमिनायला इंटरव्ह्यू द्यायचे. ते प्रॉम्प्ट पण देतो मी तुम्हाला. जेमिनायला सांगायचं, थिंक ॲज अ इंटरव्ह्यू पॅनल फ्रॉम जी कंपनीसाठी तुम्हाला ओपनिंग आली ना, त्या कंपनीची लिंक कॉपी करून तिथे टाकायची. कळलं? टेक माय इंटरव्ह्यू, आणि ते झाल्यानंतर गिव्ह मी करेक्ट आन्सर्स फॉर एव्हरी क्वेश्चन अँड आस्क फॉलोअप क्वेश्चन्स ॲज वेल. मी देईल तुम्हाला तो प्रॉम्प्ट. इससे क्या हुआ? आता सांगा, याला म्हणता प्रिपरेशन स्ट्रॅटेजी.
ऐकूनच तुम्हाला वाटेल की याच्यातनं आउटपुट येईल आणि येतोच आउटपुट. समजे? ठीक आहे. तुमच्यापैकी किती लोकांनी ऑनलाईन ऑलरेडी पायथन केलंय? उद्यापासून हे सगळ्या गोष्टी मी बोलणार नाही. हार्डकोर कोडिंग सुरू करेल मी. आता आय होप तुम्ही थोडं तरी आहात. सानिका, संदीप, अजून नंदिनी, प्रथमेश, भूषण, याच्या आधी तुम्ही पायथन केलंय? यू मीन व्हॉट इज पायथन देन? पायथन क्या है? Python is a high level programming language used for Python is a high-level interrupted programming language, and it is object-oriented programming language. ऑब्जेक्ट ओरिएंटेड तो वो आप C++ में भी कर सकते हो उस कंसेप्ट. C++ मध्ये करू शकतो, बट पायथन मध्ये इझी टू अंडरस्टँड अँड लेस कोड आहे. करेक्ट. पायथनचा सिंटॅक्स काय सांगतो माहिती आहे का? राईट ॲज यू थिंक. जे विचार करताय तसं लिहा. नाही नाही हो, कळलं? म्हणून पायथन इझी आहे. करू, तुम्हाला शिकवेल. ठीक आहे. मला सांगा, काल आपण व्हॉट वी डिड, काल सगळ्यांना इन्स्टॉलेशन कळालं? झालं इन्स्टॉलेशन? ठीक आहे. आता सपोज हे बघा, इथे मी एक न्यू फोल्डर बनवला काल जे मी सांगत होतो. याला मी नाव दिलं, कुठली बॅच आहे तुमची? DA डेमो 1. काय नाव दिलं मी? डेमो 1. ऑलरेडी आहे का? ओके. मी दिलं याला डेटा डेमो 1. काय दिलं? डेटा डेमो 1. तुम्हाला काय सांगितलं? VS कोड ओपन करायचं. लक्ष द्या, परत सांगतोय. इकडे जायचं. हां, याच्या आधी पण सगळ्यात पहिले कुठे जायला सांगितलं होतं? एक्सटेन्शनमध्ये. इथे काय सांगितलं होतं? ज्युपिटर नोटबुक. ठीक आहे. पहिले तर पायथन करा. करेक्ट. डाउनलोड केलं होतं, इन्स्टॉल. त्यानंतर हे इन्स्टॉल. करेक्ट. नंतर मग इथे ओपन केलं. कुठलं? एक सेकंड. डेस्कटॉपला गेले. काय नाव होतं आपलं? आता हे माझं मॅक आहे म्हणून मग थोडं दुसरं इंटरफेस आहे. कन्फ्यूज व्हायचं नाही. तुमच्या विंडोजवरती पण अशीच विंडो येईल. ठीक आहे, थोडी वेगळी येईल. डेटा डेमो 1. आता काय झाला? हा काय क्लिअर ओपन झाला? फोल्डर झाला. हे बाय द वे, व्हॉट इज दिस? हा कोपायलट आहे. तुमचं शक्यतो नाही येणार. हे माझा प्रो व्हर्जन आहे म्हणून आलाय. नाही येणार ते चांगलं आहे. ठीक आहे. बघा, इथे दिसतंय का तुम्हाला? ओपन झाली डेटा डेमो 1. करेक्ट है ना? तो यहाँ पे ना एक ऑप्शन है. देखो ये क्या है? ये 2 ऑप्शन है. ठीक आहे. इथे हा याला म्हणता फाईल. ॲड न्यू फाईल. आता बघा, ॲड केली. आता मी नाव दिलं day1 डॉट. आता एक्सटेन्शन द्यायचं आपल्याला. एक्सटेन्शन म्हणजे काय? फॉर्मॅट. फॉर्मॅट माहीत असेल ना? JPG, PDF, डॉक्स. तसंच पायथनचे फॉर्मॅट्स असतात, एक्सटेन्शन असतात. 2 मुख्य असतात. कुठलं? पहिलं आहे .py आणि दुसरं आहे IPYNB. कुठलं? IPYNB. आणि आता करायचं एंटर. झाली एक फाईल ओपन. ठीक आहे. आणि इथे कोड 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 कोड. माहिती आहे. आता ही फाईल कुठे क्रिएट झाली असेल रे? ते डेस्कटॉपमध्ये जो फोल्डर बनवला ना आपण,
त्याच्यामध्ये. करेक्ट. तर असं तुम्हाला करायचं आहे. आणि आजचा टास्क तुमचा काय, चलो इथे आलं. चलो सगळ्यात पहिले इथे एक ऑप्शन येतो सिलेक्ट कर्नल. ठीक आहे, तुम्हाला त्याच्यावर जायचं आहे. इथे पायथन एन्व्हायरमेंट आणि तुमचा जो पण असेल, आता माझे बरेचसे एन्व्हायरमेंट्स आहेत, डेटा सायन्सचे वेगळे, याचे वेगळे, त्याचे वेगळे. ठीक आहे, तर तुमचा जो पण बेस वगैरे असं काहीतरी येईल त्याला बघा असं इथे क्रिएट करायचं, इथे असं ॲक्टिवेट करायचं. ठीक आहे, झाला. हा काय आहे तुमचा कर्नल. कर्नल म्हणजे काय रे, तुम्हाला क्वेश्चन विचारता इंटरव्ह्यूमध्ये, डिफरन्स बिटवीन कर्नल अँड कंपायलर. ठीक आहे, तर कंपायलर म्हणजे काय, कंपायलर ऐकलंय कधी ऑनलाइन. चलो जिन्होंने पायथन पढ़ी है बोलो मुझे. बोलो बोलो, कंपाइलर मतलब क्या. Compiler takes whole code at a time. काय करतो, बायनरी मध्ये कन्वर्ट करतो, किंवा आपण जे लिहिलंय ना ते मशीनला समजण्यात हेल्प करतो. ठीक आहे, बेस्ट एक्झाम्पल गोलमाल बघितलाय. त्याच्यामध्ये एकाला बोलता येत नाही आणि एक कम्प्लीट पिक्चर मध्ये तो जे बोलतोय ना ते आपल्याला ऑडियन्स पर्यंत सांगतो. अरे पिक्चर तर बघितलाय, तो याचा बघितलाय का अजून एक, शाहिद कपूरचा, त्याला बोलता येत नाही. छुप छुप के. हा बस. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय त्याला बोलता येत नाही आणि तो छोटा पंडित, काय त्याचं नाव, राजपाल यादव, तो कंटिन्यू तो जे बोलतोय ना नाही का, तो बोलायचा प्रयत्न करतो आणि तो सांगतो अंडा मांग रहा है ना. ही इज नथिंग बट अ कंपायलर. आपण जे लिहिलंय ना ते बायनरीमध्ये सांगणार, बट त्याला मशीन लेवलला तो समजावून सांगणार आहे. इट्स अ कंपायलर. आणि कर्नल काय, कर्नल इज नथिंग बट द ब्रिज बिटवीन युअर हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर. हे आता हा इंटरव्ह्यूमध्ये एक्झाम्पल नका सांगू, चुप चुप के अँड गोलमाल. हे तुम्हाला आता समजण्यासाठी, कारण की तुम्ही गुगलला जाऊन बघाल तुम्हाला एक टेक्निकल डेफिनेशन येईल. चलो लेट्स सी. हे बघा, तुम्ही गुगलला गेला, what is Python compiler? It's a compiler translates human readable source code into intermediate format called bytecode before it executed by Python virtual machine. समजलं काही नाही ना, पण हे तर कळालं ना, ट्रान्सलेशन. आणि सेकंडली काय सांगितलं मी तुम्हाला, कर्नल. कर्नल काय करतो, इट्स अ ब्रिज बिटवीन युअर हार्डवेअर अँड, समजलं. ठीक आहे, लेट्स गेट बॅक टू अर्स. ठीक आहे, आता हे काय, ही एक ज्युपिटर नोटबुकची विंडो आहे. ठीक आहे, याला काय म्हणतात, सेल. काय म्हणता, सेल. तसे तुम्हाला ते तुम्ही किती पण ॲड करू शकता. ठीक आहे, सेल ॲड करायचं. इथे सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा फेवरेट कोड कुठला, प्रिंट हेलो वर्ल्ड. ये करके देखना है. ठीक है यार, तू थोड़ा बंद हो म्हणा. ठीक आहे, समजलं. बाय द वे हे मी काय लिहिलं रे, Comment. This is the comment. दिस इज अ कमेंट. ठीक आहे, ही काय, मला एक सांगा, मग हे प्रिंट का नाही झालं. Comment आहे ना सर ती. ज्यांना नॉन टेक्निकल आहे त्यांना म्हणतो मी. ठीक आहे, हे ही काय उद्या असतं, खूप मोठा part of Comment our is code. the type of understanding that what we written in the code. ठीक आहे. ठीक आहे, पायथनमध्ये ना कधी पण तुम्हाला हॅशच्या पुढे काय दिसलं ना ते कधी एक्झिक्यूट होत नाही.
ठीक आहे. ते कशासाठी देतात माहिती आहे का? ते कोडला एक्सप्लेन करण्यासाठी देतात. जसं आता इथे हाय हाऊ आर यू डुईंग. ठीक आहे, आता मी याला एक्झिक्यूट केलं, झाली का प्रिंट? तेच जर मग मी याला प्रिंटमध्ये टाकलं असतं तर प्रिंटमध्ये टाकलं असतं तर झालं. पहिले झाली होती का? नाही का बरं? हो सर. ही कमेंट आहे. तर पायथनमध्ये कमेंट कशासाठी देतात? कोडला एक्सप्लेन करण्यासाठी. ठीक आहे. आता मग सर तुम्ही म्हणाल ऑलरेडी आपण पायथन शिकतोय तर मग कोडला एक्सप्लेन करायची काय गरज आहे? नीट अँड लेबल डायग्राम ऐकलंय कधी स्कूल टाईममध्ये? ड्रॉ नीट अँड लेबल डायग्राम मराठीत मराठीत काय म्हणायचं तुला? स्वच्छ सुंदर थोडी म्हणता येणार आहे. काय म्हणायचं? सुबक. काहीतरी म्हणायचं यार मराठीत. सुबक. हां 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 बस. ठीक आहे. तसंच पायथनच्या टर्म्समध्ये आपण नीट अँड तुम्हाला इंटरव्ह्यूजमध्ये ना किंवा कोडिंग राऊंड्समध्ये नीट अँड लेबल्ड कोड म्हणतात. नीट अँड लेबल्ड कोड म्हणजे तुम्हाला काय डायग्राम नसते काढायची. नीट अँड लेबल्ड कोड म्हणजे विथ कमेंट्स एक्सप्लेन करायसाठी. ठीक आहे. कमेंट समजलं काय आहे? कमेंट्स काय आहे? अशा काही गोष्टी ज्या कधी एक्झिक्यूट होत नाही. कशात येतात ते कमेंट्स? हॅशटॅगने. ठीक आहे. आता हॅशटॅग काय? इट्स अ सिंटॅक्स. सिंटॅक्स म्हणजे काय रे? सिंटॅक्स म्हणजे रूल्स ऑफ रायटिंग कोड. आता मला एक सांगा, पायथन एक भाषा आहे जशी मराठी एक भाषा आहे. मराठी भाषेचे पण काही रूल्स आहेत, इंग्लिशचे पण काही रूल्स आहेत, ग्रामर. करेक्ट. मी असं बोलतो का हाय हाव आर यू डुईंग, व्हॉट डिड यू एट लास्ट नाईट? मी असं म्हणतो का लास्ट नाईट यू एट व्हॉट? उलटं बोलतो का मी? असं बोलू शकतो का आपण? नाही. का नाही बोलू शकत? बिकॉज दॅट इज नॉट ग्रॅमॅटिकली करेक्ट. तसंच जर आपण इथे उलटं काही टाईप केलं तर येईल का आन्सर? नाही. काय येईल? एरर येईल. त्यासाठी आपल्याला एक प्रॉपर ग्रॅमॅटिकल सिंटॅक्समध्ये जावं लागेल. तर याच्यामध्ये ग्रामॅटिकल येईल का? नाही. याच्यामध्ये सिंटॅक्स येतो. सिंटॅक्स म्हणजे काय? सिंटॅक्स इज अ रूल ऑफ रायटिंग अ प्रोग्राम. किंवा आता इथे पुढे येऊन गेलं, इट इज अ सेट ऑफ रूल्स. ठीक आहे. कळलं? मग मला एक सांगा, कमेंटचा सिंटॅक्स काय झाला? हॅशटॅगच्या पुढं This is a syntax for comment. आया ना? येस सर. कळालं का? आज काय क्लिअर केलं आपण? दोनच गोष्टी. काय? सिंटॅक्स काय आहे आणि कमेंट काय आहे. आजचा होमवर्क काय आहे? इन्स्टॉल झालंय नवीन फाईल बनवायची. कमेंट आणि सिंटॅक्स काय ते लिहा फक्त बस. तर मल्टी लाईन कमेंट पण असतं ना? हो. हे काय ते सांगेल, ते आता सांगितलं तर तुम्ही कन्फ्यूज व्हाल. दिस इज ठीक आहे मल्टी लाईन कमेंट येलो. याच्यामध्ये खूप मस्त इंटरव्ह्यू क्वेश्चन आहे जो तुम्हाला डेटा टाईपच्या वेळेस सांगेल. कोणालाच जमत नाही. खूप फेमसवाला क्वेश्चन आहे. पण त्यासाठी तुम्हाला स्ट्रिंग काय ते माहिती पाहिजे. मग तुम्हाला तो क्वेश्चन मला फक्त लक्षात द्या तो सांगायचा. ॲक्च्युअली मी विचारला होता एकाला, एक्सपिरियन्सवाला होता तो, मिट्समध्ये होता तेव्हा. 2-3 वर्षाचा एक्सपिरियन्स होता त्याला. I asked him this question. नाही जमा उसको. त्याच्यात जमलं त्याला, पण त्याने क्रॉस क्वेश्चन खूप केले. हां, इंटरव्ह्यूमध्ये क्रॉस क्वेश्चन कधी करायचे नाही. याचे फायदे सांगतो. अरे खूप टॅक्टिक्स आहेत अशा. त्यांनी जर विचारलं ना, कॅन यू एक्सप्लेन मी युअर प्रोजेक्ट, तुम्ही क्रॉस क्वेश्चन काय कराल? सर आय हॅव डन 3. काय असतात काही ओव्हर स्मार्ट मुलं. सर आय हॅव डन 3 प्रोजेक्ट्स, विच वन शुड आय एक्सप्लेन? कधीच करायचं नाही.
ती बोलला ना एक्सप्लेन युअर प्रोजेक्ट, जो सगळ्यात सोप्पा आहे, इझी आहे, तुम्हाला नीट बोलता येतो ना, तो एक्सप्लेन करायचा. या ट्रिक्स लिहून ठेवा कधी. तुम्ही असं वाटतंय की आता सर सांगते आमच्या लक्षात राहणे, लक्षात राहणार. एक्सपिरियन्स वरनं सांगतोय, सगळे विसरून जातात. ठीक आहे, समजलं? आहे ना? ठीक आहे. ऑनलाईन Yes, sir. किती लोक डेमोला होते आज? हु अटेंडेड डेमो लेक्चर? कोणीच नाही का? साक्षी, अजून? हाऊ वॉज इट? समजलं? येस साक्षी, समजलं का तुम्हाला? हो समजलं. ओके. अँड समवन हिअर वॉज फ्रॉम डिजिटल मार्केटिंग. कोण होतं? कोणीतरी होतं, आय डोंट रिमेंबर. कोणीतरी डिजिटल मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून जॉब करतं म्हणा. श्रद्धा. कुठल्या बॅच मध्ये तुम्ही? D11 ओके. डेट. तुम्ही पण 11 ला आहे. आपल्याला त्या प्रोजेक्टला एक डिजिटल मार्केटिंग वाला पण लागणार, डिस्प्ले करायला. हो, तर मग बघा यांना जमतंय का. श्रद्धा, तुमचा CV ना तुम्ही यांना पाठवून द्या, दिसाक्षीला. ठीक आहे. ओके सर. ॲक्च्युली आमचा एक डेटा सायन्सचा प्रोजेक्ट चालू आहे, त्यासाठी आम्हाला डिजिटल मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह पण लागेल. ओके. मग तुम्हाला त्या प्रोजेक्ट वगैरे सगळं, म्हणजे तुम्ही AI/ML टीम सोबत काम करा. लेट्स सी हाऊ इट गोज. 2 ऑपॉर्च्युनिटीज आहेत, एक बाहेरची पण आहे माझ्याकडे आणि आपली तर आहेच इन हाऊस आमची. तुम्ही दिसाक्षीला, तुमचा वर्किंग टाइम काय असतो? 10 ते 6:30. अच्छा, म्हणजे ओके, 10 ते 6:30 आहे का? ओके ओके, वर्क. ठीक आहे, चालेल. तुम्हाला ते गुगल ॲड्स वगैरे काय असतं मला माहीत नाही, ते सगळं जमतं का? सध्या सोशल मीडिया करते. फेसबुक ॲड मार्केटिंग फक्त. कुठली? फेसबुक ॲड मार्केटिंग करते मी. बाकी तुम्हाला ते इन्स्टा ॲड वगैरे ते नाही जमत ना? हा, इन्स्टा ॲड मध्ये फेसबुक ॲड मार्केटिंग म्हणजे मेटा ॲड मध्ये इंस्टाग्राम आणि फेसबुक येतं. अच्छा, गुगल ॲड्स मी अजून ट्राय नाही केलं, त्यावर नाही मला गुगल एक्सपिरियन्स ॲड्स मला. लागेल. इन्स्टा फेसबुकला आपलं काही काम नाही. आम्हाला गुगलवरती ते वरती ठेवायचं आहे, म्हणजे कोणाला जर तुम्हाला नंतर सांगेल. तुम्ही मग तेवढं ती साक्षीला पाठवून द्या, तुम्हाला मग ते रिवर्ट करतील. म्हणजे मग तुमचं एक लाईव्ह प्रोजेक्ट होऊन पण जाईल आमच्यासोबतच, डेटा सायन्स टीमसोबतच. ठीक आहे, Yes. चल. ओके देन, बाय बाय, हॅव अ ग्रेट डे. तुमचं एक सेकंड, डोंट लिव्ह, आय हॅव टू राईट युअर अटेंडन्स. आता बऱ्यापैकी गेले निघून. तुम्ही तोपर्यंत तुमचा अटेंडन्स लिहा ना ऑफलाईन.
You online have to give attendance as well. Sometimes we watch record if we miss live lectures. Yeah, everyone has to give. Hello, hello. ठीक है लेक्चर बोला. हाँ. उद्या आपण व्हेरिएबल सुरू करू. हा ठीक आहे, मी त्यांना सांगितलंय करून देते. सर हां तुम्ही ती फाईल ओपन केली ना डेटा डेमो 1ची, त्या जागेवर एक दुसरी फाईल चुकून ओपन झाली आहे, तर ती डिलीटचं ऑप्शन कुठे आहे तिथे? म्हणजे जी तिथे फाईल ना आपल्याला दुसरी डिलीट ओपन. नका, तिथे क्रॉस करता येतं. तुमचं आता व्हर्जन कुठलं आहे ते माहित नाही, किंवा मग पूर्ण बंद करून परत ओपन करा. ओके, म्हणजे न्यू ओपन होईल तेव्हा. हो न्यू ओपन. थँक्यू सर. उद्यापासून कंटिन्यू तुम्ही सगळे ऑफलाईन येणार आहात ना. कीप अ गुड ट्रॅक. मे बी नॉट. चांगलं शिकवत नाही यांनी असे कंप्लेंट केले. तुम्ही पायथन काय करता काय माहिती. त्यांनी डायरेक्ट डेटा सायन्स केलंय. डेटा सायन्सला नाही विचारत पॉवर बी आयच्या गोष्टी. सिक्वेल अँड पायथन फास्ट. आणि ॲट टाइम्स शीट्स, गुगल शीट्स बस. हो गया अटेंडन्स पाठवली का? सगळ्यांची एकाच ग्रुपवर पाठवली का? ठीक आहे चालेल. आपण ह्याच टाईमला करू. ॲक्च्युली ते थोडं तिकडे आता ते तुम्हाला माहिती आहे ते झालं आहे सगळं. त्याने माझं घरासमोरच आहे सगळं. तिकडे अजून आज पण ब्लॉक आहे मोठा. हां नाही कात्रज नवले ब्रिज. ते समोर आहे ना, नवले ब्रिजवरच चालू आहे. काल पण भयंकर मोठा ॲक्सिडेंट झाला आहे, खूप मोठा. काल पण म्हणून तर लेट झालं, कारण मला तोच एक रस्ता आहे मला यायला. आणि मी निघतो आता 8:30चं लेक्चर असं मी निघतो. आज पण मी शार्प निघालो 8 वाजता. 8ला शार्प निघतो, जेणेकरून मला नाही मी 8 वाजता निघालो त्याचसाठी. मला पण ऑफिसला जायचं असतं, त्यामुळे 8ला निघालो. बट तिथे आता परत त्यांनी हे केलं, कारण की काल पण तिकडे भयंकर मोठा ॲक्सिडेंट झाला आहे. 2 ट्रकमध्येच एक कार आली एकदम नवले ब्रिजवर. त्याच्यामुळे काल पण एवढी ट्रॅफिक, काल पण त्यामुळेच लेट झालं. आणि आज पण ऑनलाईन तुमचं अटेंडन्स मार्क याच्यात होऊन जाईल. डोंट वरी, यू कॅन लिव्ह. म्हणून मग त्यामुळे मला उशीर झाला. बट देख रहा हूँ मैं, कुछ ना कुछ करेंगे. जसा रोज रोज तो होणार नाही, बट ये दिस बेअर फॉर दिस 2 days. Okay, then you can leave. Have a great day. Study well. Come prepared tomorrow. So उद्यापासून आपण हार्डकोर सुरू करू. तुम्ही डेटा सायन्सला आहे का दोघं? अजून डेटा सायन्सवाले कोण आहे तुमच्यात? अजून एक आहे का? Okay, then you can leave. Bye bye. Have a nice day. यार वो मत पूछो मुझसे. 3 महिने लागतात. सॅटर्डे संडे केले तर लवकर जास्त होतं. यांना मी संडेला पण सोडलं नाही. संडेला पण लेक्चर्स घेतले.
अप्रोच सायन्सच्या प्रमाणे असतो, बट तुम्हाला डेटा अनालिटिक्स कारण की लिमिटेड टाइम स्लॉट आहे ना आम्हाला 1 महिन्याचा. ॲक्च्युली कमी असतं, बट मला माझं एक्स्ट्रा होऊन जातं हे अशामुळे. नाही तर मग मी पण असं ठरवून घेऊ शकतो. तुम्ही बघा ना माझे यूट्यूबला मागचे लेक्चर्स बघा, माझे स्पेसिफिक कुठलंच नाही आहे. एका बॅचला 21च दिवस लागले, एका बॅचला पण 28 दिवस लागलेत, काही बॅचला 25च दिवस लागले. तेच तर मी सांगतोय, काही सांगता येत नाही माझं. मला लागले तर 22-28 लेक्चर्स पण लागू शकतात, 24 पण लागू शकतात, 23. मी ठरवणी येत नाही की मला आज हे शिकवायचंय. 28 बी जाणार नाही. ती बॅच खूप हे होती, त्यांना लिटरली मी असं एक एक गोष्ट अशी लिहून दाखवली आहे इथे अशी नोटबुक ठेवून. सांगतोय का ते मला, ते जोपर्यंत तो असं मागे बसलेला एक एक मुलाला समजत नाही ना तोपर्यंत असं नजर आहे. म्हणून मग मी थोडं लेट जातं. म्हणून काही बॅच तर 19, एक तर रात्रीची बॅच 19 लेक्चरमध्ये संपलंय आमचं असं. कारण की ते तेवढे क्विक होते लर्नर. जे फाईल दिलं दुसऱ्या दिवशी करून यायचं. तुम्ही करून या, तुमचं पण लवकर होईल. आणि तुम्हाला जर खूपच लवकर करायचं तर तसं सांगा, 8 दिवसात पण संपू आपण, काही प्रॉब्लेम नाही. चलो बाय बाय, लीव. थँक्यू सर. या थँक्यू, बाय बाय.